एसआयटीनं खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याचे सीडीआर तपासल्याची माहिती आहे। त्याच्या सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर आढळले होते। नीरज जाधव हा फोकस प्रॉपर्टी इथं ऑफिस बॉय म्हणून काम करत होता। त्यावेळी तो अनेक महिलांच्या संपर्कातही होता। दरम्यान याच नीरज जाधवची एसआयटीकडनं कसून चौकशी करण्यात आली असून या चौकशीमधनं धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाहूयात। खरातच्या ऑफिस बॉयचा सीडीआर तपासला। सीडीआर मधून धक्कादायक माहिती समोर। विकृत खरातचा पाय आणखी खोला। महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या खरात प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे। विकृत खराच्या ऑफिस बॉयला काल पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। दरम्यान यावेळी त्याच्या मोबाईलचा सीडीआर देखील तपासण्यात आला। या सीडीआर मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे नराधम अशोक खराचा पाय आणखीन खोला जाण्याची शक्यता आहे। नीरज जाधवकडे विकृत कॅप्टन अशोक खरातचे 58 व्हिडिओ सापडल्याची माहिती। महिलांच्या लैंगिक शोषणाचे सर्व सीसीटीव्हीचे व्हिडिओ नीरज जाधवकडे असल्याची माहिती आहे। अशोक खरात आणि नीरज जाधव यांची एसआयटी कडून समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे। या चौकशीत नीरज जाधव कडून 40 महिलांचे नंबर एसआयटीने घेतलेत। या चौकशीत अशोक खरात आणि नीरज जाधव यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे। अशोक खरात आणि नीरज जाधव यांची एसआयटी कडून 7 तास चौकशी करण्यात आली। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी नीरज जाधव यांच्यावरही गंभीर आरोप केले। खरातचे व्हिडिओ नीरज जाधवकडे होते। नीरज जाधव खरातला ब्लॅकमेल करत होता एवढंच नव्हे तर संबंधित महिलांनाही तो ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप ठोंबरेंनी केलाय। तो मेसेज महिलांना देत होता, म्हणजे तुम्ही जे सांगताय, जो नीरज जाधव आणि अजून 2 जण आहेत, बंधू बाबाचे हे जे काही नीच कारनामे आहेत ते व्हिडिओमध्ये ते सेव्ह होते। तेव्हा त्यांनी बंधू बाबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की बाबा तू एवढं कांड करतोयस आणि मग मला पैसे दे, अशी त्याची वृत्ती होती। त्याच्यासाठी त्यांनी जेव्हा बंधू बाबाने चाकणकरांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार दाखल केली, तेव्हा ज्या महिलांचे व्हिडिओ आहेत, ज्यांना माहिती आहे नाही माहिती आहे हा सगळा तपासामध्ये येईल, त्या महिलांना त्यांनी व्हिडिओ पाठवायला सुरुवात केले। खरं तर नीरज जाधवच्या हाती खरातची कुंडली सर्वात आधी लागल्याची चर्चा आहे। दरम्यान यानंतर हे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याचंही सांगितलं होतं। त्यामुळे नीरज जाधवच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची चिन्ह आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।